उत्साह प्रेमाचं प्रतीक पुलगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह. चला लगेच सामना सुरुवात करा. सलामीची जोडी आपण लगेच मैदानावरती पाठवा. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल जिथे एका साईडला संघ असेल महोदरान त्याला फाईट करे पाली पाली टीम. सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाठवा लगेच, उशीर करू नका कारण की एक दिवसीय स्पर्धा आपण देखील सहकार्य करा आणि विनंती करा महोदय संघ चला आपली क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट आपण सजून घ्या. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय नितलस गावचे रिस्टार रोशनदादा भोईर यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज झाला. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर दीपकजी बोलाडे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 500 रुपयाची धनराशी त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर युवा नेता शेतकरी कामगार पक्ष सतीशदादा पाटील चिंचवली यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर शिवसेना शाखा प्रमुख महालुंगे एक दमदार व्यक्तिमत्व एकच वाद आमचा वैभवदादा पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाची धनराशी त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. हॅलो. तर नक्कीच नाणेफेकी जिंकली महोदर संघानं आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण केलं त्या पाली संघाला. तर चला पाली संघ आपण स्पीडअप करायचा. तर नक्कीच सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल त्या पाली संघाची तेजस आणि महेशला आपण पाहतोय. तर नक्कीच पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो टीम महोदर संघाकडून भरत पाडीला आपण पाहतो. तो स्ट्रायकिंगवरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो महेश. पहिलाच बॉल पंचांच्या डाबा इष्टीकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज भरतला आपण पाहतो. नक्कीच बराचसा पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल स्ट्रायकिंगवरती महेशला आपण पाहतोय. डावखुऱ्याचा फलंदाज यावेळेस लटकट खेळण्याचा प्रयत्न होता. पंच आम्हाला दर्शवतील उजवी एष्टी सोडून जाणारा बॉल अतिरिक्त धावेनं संघाचं अकाउंट ओपन होत्या. एक धाव फलकावरती लागली गेली. दुसरा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज भरत पाडीला आपण पाहतो. भरत पाटीलचा पहिलाच बॉल पुन्हा एकदा तयार आहे. हो यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक असे चेंडू खाली एक टप्पा दोन टप्पा चेंडूला फेकतील, उचलतील न फेकतील. तत्वरी एक धाव कंप्लीट झाले. एका धावांना समाधानी राहावं लागेल. धावफलकावरती विचार केला. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. स्ट्रायकिंगवरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाली. तेजसला आपण पाहतोय. एक चेंडू 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती भरत लाभा पाहतो. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळते तेजस साठीचा पहिलाच बॉल आहे भरतचा. तर नक्कीच महोदर संघ आपण थोडा स्पीडअप करायचा. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकणं खूपच गरजेचं. पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज तेजस साडी. हो तेजसचा कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा. इथून मात्र पंचांचा इशारा येतोय. उजवी एष्टी सोडून जाणारा बॉल अतिरिक्त धाव या बॉलवरती देखील मिळते. पुन्हा एकदा येते एक धाव. धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती जावा बोलल्या तब्बल 3 या आकड्यावरती. एक चेंडूचा खेळ झालाय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा भरत टू तेजस आपल्याला पाहायला मिळतो. हो यावेळेस मात्र हवाई सफर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुखरूपपणे जाऊन अदलता. कोणतंही धाव नाही आहे चेंडूवरती. नक्कीच
2 चेंडूचा खेळ फेकी गेल्या, भरतनं धावा खर्च केल्या, त्या तब्बल फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळतील 3. पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी सजा, बॉलिंग ट्रॅक वरती भरत. हो यावेळेस सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर अचूक लाईन आणि अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीचा. येतोय पुन्हा एकदा डॉट बॉल, बॅक टू बॅक लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती भरतला आपण पाहतोय. चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्जा. हो यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. स्क्वेअर बॉल अतिरिक्त धाव येत्या. एक धावेने धावफलक मात्र पुढे सरकत्या 4 आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 4 आपल्याला पाहायला मिळतील. तेजस अतिशय शांत आणि संयमीय खेळी करत असताना 2 चेंडू, त्याच्या नावावरती एकही धाव नाही अद्यापही. यावेळेला तिसरा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. एक टप्पा चेंडूला क्षेत्ररक्षक पकडतील, फेकतील. तत्परी एक धाव कंप्लीट झाली, 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. 2 धावांनी समाधानी राहावं लागेल. 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलकावरती धावा 6 आकड्यावरती. आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल तेजसला हल्ला बोल करणं गरजेचं नक्कीच. जिथून पाहायला गेलो तर 4 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा 6 आकड्यावरती. अद्यापही मोठा फटका येत नाही या तेजसचा बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत्या. 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा भरत पाटील आपण पाहतोय. कमालीचं षटक राहिलाय भरत पाटीलचा. हो यावेळेस मात्र या क्षेत्ररक्षक अशी चेंडू आली, थोडी चुकी झाल्या. त्याच्यानंतर आली एक धाव. स्ट्राईक रोटेट झाल्या. स्ट्रायकिंग वरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत्या. महेशला आता पाहायला मिळत्या. एक चेंडू त्याच्या माध्यमातून खेळी केल्या, एक धाव त्याच्या नावावरती देखील. आता मात्र पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज भरत पाटील आपण पाहतोय. डावखुऱ्याचा फलंदाज महेशचा पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पूर्णपणे बीट करून ठेवते फलंदाजाला. पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक पहिला संपला. धाव फलकावरती धावा बिनगडी बाद 7 आपल्याला पाहायला मिळतील. नवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. जयेश भगतला आपण पाहतो. यश भगतला आपण पाहतो. तशा नावावरती रेकॉर्ड आपल्याला अनेक पाहायला मिळाल्या. 6 चेंडू 6 विकेट त्याने मलंगडच्या मैदानावरती घेतले होत्या. तोच यश भगत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पंचांचा उजव्या इष्टीकडून गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र स्ट्रायकिंग वरती तेजसला आता मात्र आक्रमण करणं गरजेचं राहील. धावफलकावरती धावा अद्यापही स्थिर 7 आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज यशचा पहिला बॉल स्ट्रायकिंग वरती तेजसला आपण पाहतो. हो यावेळेस पूर्णपणे बीट करतोय. खूप सुंदर चेंडू फेकी करतो. एक टप्प्याने क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतील, तत्परी एक धाव कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो थोडं खराब झालं. त्याच्यानंतर मिळतील 2 धावा. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकतो 9 आकड्यावरती. एक चेंडूचा खेळ झाला. यशच्या गोलंदाजीचा विचार केला, फन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा तेजसला आपण पाहतो. अतिशय शांत आणि संयमीय खेळी करत असताना दोन्ही सोलामिले गेलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा यस साठी दुसरा बॉल. हो फ्लोअर लाईनचा बॉल होता, फटका खोलून काढलाय. इथून मात्र एक धाव कंप्लीट झाल्या. क्षेत्ररक्षक कमालीसर राहिलाय. थ्रो देखील तितकंच चांगलं. त्याच्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती. 2 धावा आल्या. कमालीचा फटका होता. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण देखील कमालीचं राहिलं. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती तेजसला आपण पाहतो. तेजसचा या बाजूने मात्र ऑफ साईडच्या दिशेनं कमालीचा फटका गोलून काढलाय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय शानदार षटकार.
तसं आता मात्र जिवंत उदाहरण देत असताना तेजसला आपण पाहतो. मागच्या बॉलवरती आला षटकारानं धावफलक मात्र गतीनं आकार घेतलं. धावफलकावरती जावा पोहोचल्या 17 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. आता मात्र यश थोडं महागडं ठरत असताना 7 बॉल 13 धाबा तेजसच्या नावावरती आहेत. संघाची धाबा संख्या 17. हो यावेळेस बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षक असतील चेंडू खाली. हो चुकी नाही यास बॅट्समॅन आउट. तेजसच्या बारीचा अंत. विकेट आपल्याला पाहायला मिळते. 17 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. अद्यापही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2 मार्गास्थ असताना नव बॅट्समन केतनला आपण पाहतो. खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक असतील चेंडू खाली. कोणतीही चुकी नाही. बॅक टू बॅक 2 विकेट. यशी कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी यश मागच्या बॉलवरती षटकार खाला ना त्याच्यानंतर कमबॅक कसं असावं ना त्याचं जिवंत उदाहरण यश मैदानामध्ये दाखवत असताना बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतील. हॅट्रिकच्या अंबरट्यावरती यशला पाहतो आपण. इथे मात्र 9 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. प्रदीपला आपण पाहतो. यशच्या गोलंदाजीचा विचार केला ना कमालीची गोलंदाजी. हॅट्रिकच्या अंबरट्यावरती 3रा चेंडूवरती विकेट मिळेल का यशला आपल्याला पाहायला मिळतं. हो या वेळेला यॉर्कर लाईनचा बॉल होता. कमालीचा फटका खोदून काढला. ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक असतील. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने समाधानी राहावं लागेल आणि एका धावेने षटक क्रमांक 2 देखील संपला आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 18 या आकड्यावरती. आला एक दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीनं धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती जावा जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 26 आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपला. 4 चेंडूचा खेळ अद्यापही बाकी. रवींद्र पाटीलचा तर नक्कीच पापाजी सिद्धू एंटरप्राइजेसचे ओनर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं शुभागमन होतं स्टेजवरती. याच्या स्टेजवरती
तर नक्कीच सिद्धू बिअर शॉपचे ओनर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांनी यायचं स्टेजवरती. तर नक्कीच आलाय डॉट बॉल तिसरा. चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज रवींद्रचा यावेळेस क्षेत्ररक्षक असतील चेंडू खाली. याच चुकी नाहीये कोणती. कमालीचा झल टिपला गेला. फलंदाज बाद प्रदीपला पाहतोय. ये बाबा अरे आमच्या महाराष्ट्र पोलीस करत असताना नितीनजी बडेकर साहेबांना विनंती आहे की त्यांचं स्वागत करून घ्यायचा. तर नक्कीच आता ज्यांचं स्वागत चालू आहे रघुनाथजी शंकर फराड यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज झाला. त्यांच्या वतीनं स्पर्धेचा धन्यवाद. इथून मात्र मॅचचा विचार केला ना पहिल्याच बॉलवरती आल्या आपल्याला पाहायला मिळतं बॅट्समनच्या बॅटमधून आला या शानदार षटकार. तर तब्बल 32 या आकड्यावरती. तर नक्कीच तानाजी अरिवल साहेब महालुंगे यांनी देखील यायचं स्टेजवरती. आपलं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. भगवानजी भागीवंत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं स्पर्धेसाठी. त्यांचं देखील आभारी आहे. हो यावेळेस रवींद्रचा 5वा चेंडू आला. षटक क्रमांक 3 देखील संपला आणि धावफलकावरती धावासह पोहोचल्या. 3 गडी बाद 32 आपल्याला पाहायला मिळतील. खूप सुंदर कमालीची रनिंग राहिली. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 34 आकड्यावरती. योगेश बॉलिंग ट्रॅक वरती स्वतः संघाचा संघनायक सरद सेनापती आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग वरती महेशला बंबादो. हो महेशचा फटका घुटना टेक. इथून मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल जातोय 1 बाउन्स. एक दणदणीत चौकार. घुटना टेक आणि तमाशा देख चौकार पाहायला मिळाला. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. बघायला मिळतील किती धावा उभ्या करतील इथून मात्र टीम पाहली संघ. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3रा चेंडू योगेशचा. हो फुलॉर लाईनचा बॉल होता. पंच आम्हाला दर्शवतील स्वर बॉल तोडा उजवी यष्टी सोडून जाणारा बॉल. इथून मात्र अतिरिक्त धाव मिळते. धावफलकावरती धावा 39 धावा. अद्यापही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा
महेश साठी भरतचा योगेशचा तिसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज. हो बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षक चुकी करतो. एक टप्प्याने चेंडूला पकडतील तत्परी एकदा कंप्लीट झाली. स्ट्रायकिंग वरती सर्वेशला आपण पाहतो. तर नक्कीच शिलारपाडा संघाचा संघनायक आणि बैलपाडा संघाचा संघनायक आपण यायचे नाणेफेकी करण्यासाठी षटक क्रमांक 4 मार्गास आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा 40 आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम पाली संघ स्ट्रायकिंग वरती सर्वेशला आपण पाहतो. सर्वेशला आता मोठे फटके खेळणं गरजेचं. 3 चेंडूचा खेळ संपलाय. हो या वेळेस कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लाईन कमालीची फेकी करत असताना योगेशला आपण पाहतो. आलाय डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धावा 40 आहेत. अद्याप ही मोठा फटका येईल का हे पाहणं गरजेचं आहे. सर्वेशला 2 चेंडू मध्ये पूर्णपणे शांत आणि संयम करत असताना पाहायला मिळतो योगेश. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं बॉल यष्टी सोडून जातो आणि मिळतील अतिरिक्त धाव. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर नक्कीच बेलपाडा संघाचा संघनायक आपण देखील यायचं नाणेफेकीसाठी आणि शेलारपाडा संघाचा संघनायक आपण देखील यायचं नाणेफेकीसाठी. हो यावेळेस मात्र पंचांचा इशारा कोणताही नाही. LBW ची अपील होती परंतु यष्टीरक्षकानं चुकी केली. त्याच्यानंतर बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय शानदार धन 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 धनित चौकार. चेंडू नशिबाची साथ सर्वेशला पाहायला मिळते. इथून मात्र धावफलकावरती धावा 45 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या बॉलवरती कोणताही फटका नाही. निर्धाव चेंडूची फेकी करत असताना योगेशला आपण पाहतो. धावफलकावरती धावा तब्बल 46 धावा काढून विजयी असेल ती महोदर संघाला. शेलारपाडा टीमच्या संघनायकाला की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूया ज्यांचं शुभागमन पाहिलं, ज्यांच्या माध्यमातून अगदी चांगले योगदान या स्पर्धेमध्ये राहिलं ते सिद्धू इंटरप्राइजेसचे सर्व बापाजी यांना विनंती करेन की आपण याबा आपला सन्मान केला जाईल. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाची धनराशी आली. सिद्धू इंटरप्राइजेसचे सर्व पापाजी यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. मायेची उद्देशा प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे आपण पापाजींचा सन्मान सोहळा करतोय. अगदी ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाची धनराशी आली पापाजी आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल कैलासजी पाटील वावंजे यांना विनंती करेन की दादा यावा आपण आपले सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. कैलासदादा पाटील वावंजे गावचे आदरणीय व्यक्तिमत्व आणि याने या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. त्याच्यानंतर पुढचं सन्मान केला जाईल फैजल मनुसरी वावंजेचे. त्यांना देखील विनंती की यावा आपण आपले सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. टीम शेलारपाडा टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल जिथे एका साईडला संघ असेल बेलपाडा आणि त्याला फाईट करेल संघ शेलारपाडा. तर शेलारपाडा टीमचे संघनायक चला आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर टॉस होणे गरजेचं त्याच्यामुळे शेलारपाडा टीम संघनायक आपण टॉससाठी या.
तर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतं. चेअरमन क्रिकेट संघ महालुंगी आयोजित स्वर्गीय पांडुरंग बंडूजी भागीवंत स्मृती चषकाचा क्रीडांगण एक दिवसीय स्पर्धेचा हा आयोजन सोहळा 12 संघांचा प्रवास आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. आणि त्यातून पहिल्याच फेरीमधला हा तिसरा सामना जिथे एका साईडला श्री गणेश महोदर आणि त्याला फाईट करत असताना पाली या दोन संघांदरम्यान आपण हा सामना पाहतोय. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहिलं तर बॅटिंग केली पाली टीमनं. 4 षटकांच्या अखेरीस तब्बल धाबा जमा केल्या. त्या मात्र 45 आणि सेकंड 17 मध्ये 46 धाब्यांचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश महोदय टीमला उतरावं लागेल. चला पाली टीम आपला 12वा प्रतिनिधी आमच्या व्यासपीठावरती पाठवा. मी विनंती करेन संघ नायकाला की आपला 12 मॅन तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज योगेश पारदी आणि फलंदाज सचिन भगत ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. 24 बॉलमध्ये लक्ष पाहिलं. 45 धाब्यांचं लक्ष पार करायचं. सेकंड 17 मध्ये किती करायचं? 46 धाब्यांचं लक्ष पार करायचं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहिलं तर पहिला मुख्य ट्रम्प कार्ड सर्वेश हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. चला विनंती करेन शेलारपाडा टीम संगणक आपण टॉससाठी या. लक्ष असू द्या. कोणताही खेळाडू जरी आला असेल तर या आपण टॉससाठी. बेलपाडा टीमचा संगणक आलाय त्याच्यामुळे शेलारपाडा टीम आपला संगणक आपण लगेच पाठवा. यस मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल 55 ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. सर्वेश हा पहिला गोलंदाज. अगदी पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाज योगेश पारदीचा आणि पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. तर त्याच्यानंतर कैलासजी पाटील वाबनजी यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालं. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चौकार आल्या फलंदाज योगेशच्या बॅटमधून 4 धाब्यानं वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन केलं आणि त्याच्यानंतर आक्रमण करत असताना सध्या फलंदाज योगेश पारदी आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार. गोलंदाज सर्वेशनं
आणि त्याच्यानंतर चौथ्यानं 5व्या बॉलवरती आक्रमण केलं योगेश पारधीनं, जिथे टोटल धावसंख्या पहिली धाव पुस्तकावरती संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 10 या आकड्यावरती. लक्ष पाहिलं तर या मॅच मध्ये प्रवास करायचा 46 धाब्यांचं लक्ष पार करायचं. शेवटचा अंतिम बॉल मॅन्डेटरी पॉवर सर्कलचा षटक. गोलंदाज सर्वेश पहिल्या 3 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी आणि त्याच्यानंतर चेंडूचं लाईन मेरिट पाहून केलं सध्या योगेश पारधीचा. इथे चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय, क्षेत्रक्षे वेगाने येतील, नो मॅच लँड चेंडू डिलेव्हर झालाय. जोपर्यंत क्षेत्रक्षे उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली. शेवटच्या अंतिम बॉलवरती धाबा आल्या 2 अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना श्री गणेश महोदर हा संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. टॉस करूया, पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर एका साईडला शिवगर्जना शेलारपाडा आणि त्याला फाईट करेल तो मात्र बेलपाडा. या 2 संघांदरम्यान आपण टॉस करूया. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन योगेश दादा यांना की आपल्या पवित्र शुभास्ते आपण टॉस करायचा. पहिल्या फेरीमध्ये हा चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. शिवगर्जना शेलारपाडा त्याला फाईट करे बेलपाडा, या 2 संघांदरम्यान आपण ही मॅच पाहतो ना. या मॅचचा टॉस वास बेलपाडा संघ टॉस जिंकला. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना महोदय संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज सचिन भगत आणि योगेश पारधी ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा गोलंदाज झालाय. तर दुसरा गोलंदाज सिद्धू हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर सचिन भगत हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. पहिल्या 6 बॉलमध्ये 12 धावा जोडल्यात. 46 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा. जय तवले एक उत्कृष्ट समालोचक आणि त्यांचा देखील आवाज आपण नक्कीच ऐकलाय. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल गोलंदाज तयार. सिद्धू हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत इथे कॅच ड्रॉप आणि या बॉलवरती धाबा येथील 4. फलंदाज सचिनच्या बॅटमधून पहिला चौकार. मदतीनं संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. व्यासपीठावरती आम्ही इन्व्हाइट करतो खरं तर यस क्वालिटी सिनियर सर विनोद सर यांना विनंती आहे की आपण यावा व्यासपीठावरती. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. हा सेकंड बॉल आहे. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटनं चेंडूस्त व्यवस्थित संपर्क झाला नाही. या बॉलवरती आपण पाहिलं तर धाबाले सिंगल. 1च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला तो मात्र 17 या आकड्यावरती. चांगले क्रिकेटर, सिंगल डबल, त्याच्यानंतर मोठे पटके. हा सध्या खेळ तुम्हाला श्री गणेश महोदय टीमचा पाहायला मिळतं. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आणि तेवढंच चांगली फलंदाजी सध्या महोदय टीमसाठी. विकेट गमवलं नाही आहे, शुभ संकेत बॅटिंग करत असताना महोदय टीमसाठी. योगेश लाईन खराब आहे, पंचांचा इशारा की वाईड बॉल. अवंतर धावी जोडली जाताना अवंत धावेनं संघ पुढे सरकलाय. संघाची टोटल धावसंख्या पहिली संघ 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 18 धावा धावपुस्तकावरती. समोर योगेश पारधी हा फलंदाज तुम्ही पाहता. प्रहार केलाय प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये. ऑन साइडला तडाखा दिलाय. मल्टी 60 ठोकलाय षटकार. टोटल 24 या आकड्यावरती. पुन्हा प्रहार. अजून एक दर्जेदार हा षटकार. फलंदाज योगेश पारधी आक्रमण करतोय सलग बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार.
8 बॉलमध्ये 24 धाब्यांची उपयुक्त केली साखर दसा सध्या योगेश पारध्या फलंदाज पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊड अफील इनफॅक्ट लाईन याची पूर्णपणे पाहणुत्यानं हा बॉल निर्धाव पाहायला मिळतं. व्यासपीठावरती शुभागमन होत असताना आपण पाहतोय. खरं तर एस क्वालिटी सिनियर विनोद सर यांचं इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. आज एकदिवसीय स्पर्धांना अनेक सारे मान्यवर तुम्हाला VIP डायसवरती पाहायला मिळतात. हा प्रेम प्रत्येक आयोजकावरती आहे आणि आयोजकाच्या प्रेमापोटी आलेला प्रत्येक मान्यवर तुम्हाला VIP डायसवरती पाहायला मिळतं. या बॉलवरती धावा आल्या 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकावरती धावा पाहिलं तर 32-32 या आकड्यावरती लक्ष 46 धाब्यांचं होतं. अजूनही पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक असतील 12 बॉल आणि 14 धाब्यांची गरज. ची गरज. बॅटिंग करत असताना श्री गणेश महोदय टीमला चांगल्या स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतो. महेंद्र पाटील यांच्या तालमीत घडलेला हा संघ तुम्ही श्री गणेश महोदय संघ पाहता आणि तेवढाच चांगला खेळ सध्या खेळपट्टीवरती. तिसरा षटक पहिलाच बॉल हा ट्रॅकर फुल केला. फुल अँड सक्सेसफुल डीप बॅकवर्स कबर लेगला हा फटका एक्झिक्यूट केला. धावा मिळतील 6. ठोकला षटकार. फलंदाज सचिन भगतच्या बॅटमधून संघ 38. स्लोवर बॉल चेंज द स्पेस. यस लाईन खराब आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल. प्रशांत फडके सरांचा इशारा आला की इट इज अ वाईट. अवंतर धाव जोडली जाताना अवंतर धावेनं संघ 39-39 या आकड्यावरती येणारे 11 बॉल आणि 7 धाब्यांची गरज. 11 बॉल 7चं समीकरण. गोलंदाज तयार. प्रहार केलाय. प्रत्येक बॉलवरती हवाई रॅकेटचा वापर केलाय. फलंदाज सचिन भगतच्या बॅटमधून अजून एक दर्जेदार षटकार. गरज असे स्कोर लेवल झालाय. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय योगेश दादा पाटील यांच्याकडून 1111 ही धनराशी त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. अभिनंदन टीम श्री गणेश महोदय संघ हा सामना जिंकला. कुठेही जाऊ नका महेंद्र दादा. नंतर विनिंग टू विनिंग असा सामना केला जाईल. त्याच्यामुळे महोदय संघ आपण कुठेही जाऊ नका. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय योगेश पारधी. वैयक्तिक 9 बॉलमध्ये तब्बल 26 धाब्यांची उपयुक्त 26 धाब्यांची उपयुक्त केली साखळी. योगेश शाबा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण कलेक्ट करा. त्याच्यानंतर नरेशजी भागीवंत यांचं इथे शुभागमन झालंय. दादा विनंती करेन की या पण व्यासपीठावरती आपले या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. योगेश ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. योगेश यावा आपण.